नमस्कार. माझे नाव स्मिता महेंद्र कीर्तने आणि मी एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करते गेल्या 9 वर्षापासून. ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालेलं आहे. पण हे करत असतानाच गेल्या 1.5 ते 2 वर्षांपूर्वी माझ्याजवळ एक अशी इन्फॉर्मेशन आली लेडीजच्या हेल्थवरती. ती जर इन्फॉर्मेशन मला खूप आधी भेटली असती तर माझी हेल्थ आत्तापेक्षा पण चांगली असती आणि म्हणजे माझी हेल्थ पण खूप चांगली राहिली असती आणि माझे पैसे जेवढे मी ह्या हेल्थवरती खर्च केले ते खर्च नसते झाले असं मला तेव्हा वाटलं जेव्हा ती इन्फॉर्मेशन मला माहिती पडली. इन्फॉर्मेशन अशी होती की सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीचा कॅन्सर. आता जर तुम्ही बघत असाल तर खूप महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये तुम्हाला गर्भपिशवीचा कॅन्सर म्हणजे पिरियड्समध्ये खूप लेडीजला प्रॉब्लेम्स होताना दिसत आहेत तुम्हाला. मला सांगा की एवढ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स लेडीजमध्ये का वाढलेत? म्हणजे हा जो कॅन्सरचा प्रमाण आहे, कॅन्सर बोललात तर लेडीजमध्ये आजच्या डेटला भारतामध्ये 200पेक्षा जास्त लेडीज दिवसाला डेथ होत आहेत सर्वायकल कॅन्सरमुळे. मला सांगा, कॅन्सरचे भरपूर प्रकार आहेत, बरोबर आहे, पण कॅन्सर हा लेडीजमध्ये मला वाटतं की लेडीजमध्ये न होता हा जेंट्समध्ये व्हायला पाहिजे होता. जर प्रॅक्टिकली आपण बघायला गेलो तर 95% लेडीज सोडल्या, 5% लेडीज व्यसन करत असतील, पण 95% लेडीज व्यसन करत नाही. तरीसुद्धा हा आकडा जेंट्समध्ये जास्त नसून लेडीजमध्ये आहे. लेडीजमध्ये तर लेडीज व्यसन नाही करत आहे, जेंट्स तर किती व्यसन करतात, दारू गुटखा तंबाखू. मग त्यांच्यामध्ये हा प्रमाण न वाढता लेडीजमध्ये वाढतो आहे. त्याच्या मागचं कारण काय? मला सांगा की आजच्या डेटला पिरियड्समध्ये एवढे प्रॉब्लेम्स लेडीजला का वाढत चाललेत? तुम्ही जर एका घरातलं उदाहरण घ्याल, जर त्या घरामध्ये 2 ते 3 लेडीज असतील तर त्यामधल्या एका लेडीजला तरी पिरियड्स रिलेटेड काही ना काही प्रॉब्लेम्स आहेतच. म्हणजे प्रॉब्लेम्स असे असतात की कोणाचा पोटात दुखतोय, कोणाला उलटी, वॉमिटिंग, विकनेस येतो, कोणी जागेवरूनही उठू शकत नाही त्या टायमामध्ये, एवढा विकनेस येतो त्या व्यक्तीला. काही लोकांना ब्लिडिंग खूप होते किंवा पिरियड्स टाईम टू टाईम नसतात, 1 महिन्याने येतात, कोणाला महिन्यातून 2 वेळा येतात, कोणाला 5 6 महिन्याने येतात. हे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आता वाढत चालले आहेत. मला सांगा की 25 ते 30 वर्षांपूर्वीचा जर तुम्ही घेणार रेकॉर्ड, माझ्या आईच्या टायमाला किंवा आजीच्या टायमाला असं काही प्रॉब्लेम्स होते का? तर नाही. आईला आपल्या 4 मुलं झालेली आहेत घरी आणि आजीला 8 मुलं घरीच झालेली आहेत, ती पण नॉर्मल दिलेली. मग आत्ताच्या जनरेशनमध्ये असं काय चेंज झालं आहे की लोकांना एक मूल होताना पण एवढी ट्रीटमेंट घ्यावी लागते आजच्या डेटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर झालंच तर ते सिझरच होतोय, नॉर्मल होत नाही आहे. मग मला सांगा की एवढी लाईफस्टाईल चेंज झालेली आहे की चला खाण्यापिण्यातून मी 1-2 लेडीज म्हणजे अशा काय लेडीज असतात आपल्याला, त्यांच्याकडून आन्सर येतो की आपली लाईफस्टाईल चेंज झाली आहे, जंक फूड आहेत किंवा केमिकल. ठीक आहे, केमिकल पण आपण म्हणू शकतो, ते तर सगळीकडेच आहे आणि जेंट्स पण ते खातोय ना. मग लेडीजमध्ये काय असं चेंज झालं आहे? लेडीजमध्ये काय असं चेंज झालं आहे तर आपले आजी किंवा आई हे त्या टायमाला प्युअर कॉटनचा कपडा यूज करायचे पिरियड्सच्या टाईममध्ये, बरोबर आहे. मग आताची लेडीज काय करते? आताची लेडीज वापरते यूज अँड थ्रो सॅनिटरी नॅपकिन आणि पॅड. मला सांगा, जे लेडीज जी सॅनिटरी नॅपकिन किंवा पॅड वापरते त्याचा सल्ला डॉक्टरांकडून घेते का की हा यूज केलं पाहिजे की नाही पाहिजे? ॲडव्हर्टाईज होते आणि आपण तो यूज करतो, बरोबर आहे. एक हिरोईन येते, 2 मिनटाची ॲडव्हर्टाईज होते आणि आपण तो घरी आणतो. कम्फर्ट झोन म्हणून कोणाला काहीच भेटत नाही. कम्फर्ट झोन म्हणजे आपला असा कोणताच ब्रँड नसतो, वेळेनुसार टायमानुसार हा नाही आवडला तर तो नाही आवडला तर तो, पण कम्फर्ट झोन म्हणून आपल्याला आजपर्यंत कुठलाच भेटत नाही त्याच्यामध्ये प्रोडक्ट. कुठलीच कंपनी, विस्पर, सोफी, हजारो कंपन्या आहेत, प्रत्येकाच्या घरात वेगवेगळा पॅड दर महिन्याला चेंज होत असतो. पण मला सांगा की त्या टायमाला कपडा जे वापरायचे ते आताची लेडीज वापरू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे. कारण की आताची लेडीज ही 21st सेंचुरीची लेडीज आहे, ॲक्टिव्ह लेडीज आहे. ती घरात राहू शकत नाही त्या टायमात. तिला शाळा, स्कूल, जॉबला जायचं असतं, कुठे ॲक्टिव्हिटीज असते, अशा भरपूर साऱ्या
डेली वर्किंग तिचे डेली रुटीन चालू असतात, तर तिला कम्फर्टेबल नाही की ती कपडा यूज करेल त्या टायमामध्ये, आणि पॉसिबल पण नाही ते त्या टायमामध्ये की ते कपडा यूज करून ती बाहेर कुठे ट्रॅव्हल करू शकते. ह्या टायमाला म्हणजे गरजेचं तर आहे ते सॅनिटरी नॅपकिन आणि पॅडच वापरणं पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की आपण जो वापरतोय त्याबद्दल आपल्याला काही इन्फॉर्मेशन आहे का, की आपण जे प्रोडक्ट घेतलं आहे ते बनलं आहे कशापासून, कुठून येतो, काय आहे त्याच्यामध्ये वापरलं आहे काय. 99% लेडीजला माहिती नाही की पॅड कशापासून बनलेला आहे, आणि तुम्हालासुद्धा माहिती नसेल. तर जेव्हा याच्यावर रिसर्च केलं गेलं तेव्हा असं आढळून आलं की आपण जो सॅनिटरी नॅपकिन किंवा पॅड वापरतो हा पूर्णपणे डी कॅटेगरीच्या मटेरियलपासूनच बनवला जातो. डी कॅटेगरीचा मटेरियल म्हणजे काय, आपण जो कचरा टाकतो तो काही लोक तुम्ही बघाल तर प्लॅस्टिक क्लॉथ्स किंवा पिशव्या किंवा बॉटल्स वगैरे आपण त्यांना उचलताना दिसतो. हा कचरा रासायनिक प्रक्रिया करून त्याच्यावर केमिकलचा यूज करून पुन्हा आपल्याला तो यूज करण्यासाठी तो पॅड आपल्यापर्यंत येतो. हा पॅड हा पूर्ण डी कॅटेगरीच्या मटेरियलपासून बनलेला जातो. आणि जर तुम्ही गुगल सर्च कराल तर सॅनिटरी नॅपकिन हा कॅन्सरला अनुसरून आहे. कुठेही यूट्यूबला सर्च करा, गुगल पण सांगतो आहे की सॅनिटरी नॅपकिनमुळे कॅन्सर होतो, कारण की सॅनिटरी नॅपकिनमध्ये VOC म्हणून जो कॅन्सरला अनुसरून घटक आहे हा त्याच्यामध्ये यूज केला जातो. त्या केमिकलमध्ये तो क्रिएट होतो. डायऑक्सिन नावाचा एक हार्ड केमिकल या प्रोसेसमध्ये क्रिएट होतो, आणि जेवढं आपण तोंडाने हे घेत नाही ना, शरीरामध्ये खात नाही, त्याच्यापेक्षा 10 पटीने आपण हा सॅनिटरी नॅपकिन किंवा पॅड वापरून आपल्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतोय. मला सांगा की पहिलेची लेडीज म्हणजे पॅडने जर कॅन्सर होतोय तर तो होतोय कशापासून हे मी तुम्हाला सांगणारच आहे. कारण की कोणालाच माहिती नाही की पॅड बनला आहे कशापासून आणि त्यामध्ये काय यूज केला जातो. एक आणायचं, वापरायचं आणि फेकून द्यायचं एवढंच आपल्याला माहिती आहे. पण आजच्या डेटला जर तुम्ही बघाल तर कॅन्सरची लक्षणं अशी आहेत की पोटात दुखणं, उलटी, वॉमिटिंग ही जेवढी पण लक्षणं आहेत ती सगळी कॅन्सरची लक्षणं आहेत. आणि काय होतं की हा जो इन्फेक्शन आहे ना बॉडीमध्ये तो एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत जातो की तुम्ही आत्ता जर बघाल तर 18 वर्षाच्या मुलीची देखील गर्भपिशवी काढून टाकली जाते. मला सांगा, जर 18 वर्षाच्या मुलीची जर गर्भपिशवी काढून टाकली गेली तर ती मुलगी लाईफमध्ये कधीच आई होऊ शकत नाही. मला सांगा की तिचं जीवनाचा अर्थ काय मग राहणार, लेडीज म्हणून काय तिच्या जीवनाला अर्थ राहणार जर ती कधी आईच नाही बनू शकली तर. आणि आत्ताच्या लेडीजमध्ये, मुलींमध्ये एवढा प्रॉब्लेम हा वाढत चालला आहे, हे कोणाला माहितीच नाही. पण प्रॉब्लेम येतोय कुठून, तर हा प्रॉब्लेम येतोय कुठून हे मी तुम्हाला आता जेवढी मी माहिती तुम्हाला वर्बली सांगितते तेवढं मी तुम्हाला लाईव्ह दाखवते इथे की आपण जो सॅनिटरी नॅपकिन किंवा पॅड वापरतो ह्याच्यामुळे खरंच कॅन्सर होऊ शकतो का. तर मला सांगा की तुमच्या घरात जास्तीत जास्त जो प्रोडक्ट वापरला जातो, कोणता प्रोडक्ट वापरला जातो, तर त्यातला एक पीस आणि अर्धा मग पाणी मला द्या. म्हणजे आपण इथे लाईव्ह टेस्ट करूया की खरोखर जो मार्केटमधला पॅड आहे तो युजेबल आहे किंवा नाही, किंवा त्यात काय वापरलं आणि काय नाही, ते सर्व मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवते.